नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। भाच्यानेच केला मामाचा खून। शिंदा तालुका कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून उकल। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की मयत नामे हनुमंत गोरख घालमे, वय 35 वर्षे, राहणार भाळावस्ती, शिंदा तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, हा दिनांक 6/1/2026 रोजी त्याच्या राहत्या घरी झोपलेला असताना सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी कोणीतरी अज्ञात आरोपीने मैताच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक हत्याराने मारून जीवेठार मारले आहे। सदर घटनेबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुन्हा नं 9/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर घटना ठिकाणी वैभव कलब्रुमे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी केली व गुन्हा उघडकीस आणण्याकामी 2 पथके स्थापन करण्यात आलेली होती। सदर पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार उदय घोडके, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, भीमराज खरसे, गणेश लबडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आला होता। गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सलग 15 दिवस तपास करून माहिती काढली। गुन्ह्याच्या तपासामध्ये पथक मयताचे आर्थिक व्यवहार, यापूर्वीचे वाद याबाबतची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत मयत हा वेळोवेळी त्याच्या भाच्याकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने मयताचा भाचा तेजस रामदास अनभुले, वय 21 वर्षे, राहणार घुमरी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्याने खून केल्याची कबुली देऊन त्याचा मयत मामा हनुमंत गोरख घालमे याच्यावर बरेच कर्ज असल्याने तो वेळोवेळी पैशाची मागणी करत होता। त्यानुसार तेजस रामदास अनभुले व त्याची आई वडिलांनी मयतास वेळोवेळी पैसे पुरवले असून मयत याने पुन्हा त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली असता आरोपी तेजस अनभुले याच्या आई वडिलांनी मयतास पैसे देण्यास नकार दिला होता। त्यामुळे मयताने आरोपी व त्याच्या आई वडिलांना जीव मारण्याची धमकी दिली। त्या कारणावरून आरोपी याने मयताच्या डोक्यामध्ये टणक वस्तूने मारून त्याचा खून केला असल्याची माहिती कळवलेली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी नामे कर्जत पोलीस ठाणे गुन्हा नं 9/2026 अंतर्गत भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे हे करीत आहे। सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।